आजची ही घटना पंजाबमधल्या जालंधर जिल्ह्यातील आहे. ही घटना 2025 सालची आहे. जालंधरच्या गोरिया या गावातील विरका कॉलनीमध्ये कॉन्ट्रॅक्टरच्या मागे चिल्ली सिंग राहत होते. ते नगर परिषदेत नोकरी करत होते. त्यांच्या कुटुंबात त्यांची बायको बिंदर कौर आणि 3 मुली होत्या. अमरजीत कौर, सर्वजित कौर उर्फ सोनिया आणि परमजीत कौर उर्फ पम्मी. त्यांनी आपल्या मुलींना स्वतःला जितकं शक्य होतं तितकं शिकवलं आणि लग्नायोग्य झाल्यावरती त्यांची लग्न लावून दिली. पम्मीचे लग्न 2006 मध्ये जालंधरच्या वडाला कला बादलच्या पट्टी समरायाच्या रहिवासी जोगिंदर पाल सिंग याचा मुलगा दर्शन सिंग उर्फ दर्शी सोबत झालं. लग्नानंतर काही काळ दोघांमध्ये खूप प्रेम होतं. पम्मीला दर्शनसारखा नवरा मिळाल्याने खूप आनंद झाला होता आणि दर्शनलाही पम्मीसारखी सुंदर बायको मिळाल्याने स्वतःला तो भाग्यवान समजत होता. लग्नाच्या 2 वर्षांनी त्यांच्या घरी मुलगी खुशीचा जन्म झाला. सर्व काही ठीक चालले होते, पण अचानक दोघांमध्ये वाद सुरू झाले. हे वाद हळूहळू मोठ्या भांडणात बदलले. कोणत्याही खास कारणाशिवाय जवळजवळ रोजच भांडणे होऊ लागली. घरच्यांनी समजवण्याचा प्रयत्न केला, तेव्हा काही काळ वातावरण शांत राहिले. पण लवकरच दोघे पुन्हा आधीसारखे भांडू लागले. त्यांच्या भांडणाचे कारण कोणाला समजत नव्हते. पम्मी म्हणायची, दर्शन नशा करतो, त्याचे दुसऱ्या बाईसोबत संबंध आहेत. दर्शनचे म्हणणे होते, पम्मीचे दुसऱ्या मुलासोबत संबंध आहे. पण दोघांपैकी कोणाकडेही या गोष्टीचा कोणताही ठोस पुरावा नव्हता. जेव्हा रोज रोज ही भांडणे होऊ लागली तेव्हा घरच्यांनी त्यांना समजावणे सोडून दिले. भांडणाला कंटाळून पम्मी एका तांत्रिक बाबा दीपा सिंगकडे जाऊ लागली. बाबा दावा करत असे, तो अशी भांडणे आणि घरातील अडचणी दूर करू शकतो. खरं तर बाबा दीपा सिंग अविवाहित होता आणि आपल्याकडे येणाऱ्या बायकांसोबत तो गैरवर्तन करत असे. पम्मीला पाहून त्याचं मन विचलित झालं. तो तंत्रमंत्र आणि गोड बोलून पम्मीला आपल्या जाळ्यात ओढू लागला. काही काळातच पम्मी पूर्णपणे बाबा दीपा सिंगच्या नादी लागली आणि घरापेक्षा जास्त बाबाच्या डेऱ्यावरती राहू लागली. दीपा सिंग सोबत जवळीक वाढल्यानंतर पम्मीने दर्शन सिंग पासून सुटका मिळवण्यासाठी जालंधरच्या महिला सेलमध्ये त्याच्या विरोधात मारामारी आणि घरखर्च न दिल्याचा गुन्हा दाखल केला. महिला सेलने दोघांना अनेकदा बोलावून समजावण्याचा आणि एकत्र आणण्याचा प्रयत्न केला, पण काहीही प्रयत्न झाले नाही. पम्मीला आता फक्त बाबा दीपा सिंगच हवा होता. तिने स्पष्टपणे सांगितले की तिला आता दर्शन सोबत राहायचे नाही. तिला घटस्फोट हवा आहे. याच दरम्यान पम्मीने एका मुलाला जन्म दिला. त्याचे नाव शिवम ठेवले. शिवमच्या जन्मानंतर तिने घटस्फोटाची प्रक्रिया आणखीनच वेगवान केली. दोघांचीही कुटुंबीय रोजच्या भांडणाला कंटाळले होते. खूप समजावून सांगितल्यानंतरही ती घटस्फोटावरती ठाम राहिली. शेवटी दोन्ही कुटुंबांनी आपापसात बोलून सहमतीने घटस्फोट घेतला आणि त्याची एक प्रत महिला सेललाही दिली. ही घटना 2012 सालची आहे. दर्शन सिंग पासून घटस्फोट घेतल्यानंतर तिने मुलगी खुशीला आपल्या आईकडे सोडले आणि मुलगा शिवम सोबत बापा दीपसिंगकडे राहायला गेली. घटस्फोटाच्या वेळी दर्शनने मुलाला आपल्याकडे ठेवायची इच्छा व्यक्त केली होती, पण त्यावेळी शिवम खूप घाबरलेला होता आणि तो सतत रडत होता. त्यामुळे सर्वांनी दर्शनला समजावले की सध्या मुलाला आईकडेच राहू दे. काही काळानंतर तो मोठा झाल्यावर त्याला नेण्यात येईल. खरं तर पम्मीला कोणत्याही परिस्थितीत शिवमला द्यायची तयारी नव्हती. तिला नेहमी भीती वाटत होती की दर्शन सिंग तिला शोधत शोधत बाबापर्यंत पोहोचेल. याच कारणामुळे ती बाबा दीपा सिंग सोबत अशा ठिकाणी गेली जिथे दर्शन तिला शोधू शकणार नाही. ती सुमारे 1 वर्ष बाबा दीपा सिंग सोबत त्याची बायको म्हणून राहिली. तरीही दोघांनी लग्न केले नव्हते. या 1 वर्षात तिचा दीपा सिंगवरील विश्वास कमी झाला. याचे कारण असे होते की दीपा सिंग तिला शारीरिक सुख देत होता, पण त्याच्याकडे उत्पन्नाचे कोणतेही ठोस साधन नव्हते. फक्त शरीराची भूक भागवून जीवन चालत नाही, पोटाची भूक भागवणेही आवश्यक असते, हे तिला आता समजले होते. शेवटी ती दीपा सिंगला सोडून आपल्या मुलगा शिवम सोबत आईकडे परत आली. आईसोबत राहत असताना तिची भेट पुरा गावातील नवानशहर जिल्ह्यातील रहिवासी करण सिंग यांचा मुलगा जसविंदर सिंग सोबत झाली. जसविंदर NRI होता आणि सध्या दुबईत राहत होता. पहिल्याच भेटीत पम्मीने त्याचे मन जिंकले आणि लवकरच दोघांमधील जवळीक वाढून घट्ट नात्यात बदलली. जसविंदर सिंगने तिच्यासमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला, जो पम्मीने आनंदाने स्वीकारला.
त्यानंतर जसवंतर सिंगने अर्बन स्टेप्समध्ये एक फ्लॅट भाड्याने घेतला आणि तिथेच पम्मी सोबत राहू लागला. जसविंदर 2 महिने सोबत राहिल्यानंतर त्याची सुट्टी संपली आणि तो दुबईला परत गेला. तिथून तो दर महिन्याला तिला खर्चासाठी पैसे पाठवत होता. दर महिन्याला चांगले पैसे मिळत असल्याने ती आता खूप आनंदी होती. ती आपल्या मनाप्रमाणे पैसे खर्च करायची. तिला जिथे वाटेल तिथे फिरायला जायची आणि त्याच्यासोबत मैत्री करायची. नवऱ्याच्या अनुपस्थितीमध्ये एकटेपण भरून काढण्यासाठी तिने काही मुलांसोबत संबंध जोडले होते. एकंदरीत ती पूर्णपणे ऐशो आरामाचं जीवन जगत होती. एवढे असून देखील तिच्या मनात नेहमी एक भीती असायची. तिचा नवरा दर्शन सिंग घटस्फोटानंतर सतत तिच्याकडे आपला मुलगा शिवम याची मागणी करत होता, पण ती कोणत्याही परिस्थितीत आपला मुलगा त्याला द्यायला तयार नव्हती. याच गोष्टीवरनं दोघांमध्ये अनेक वेळा वाद झाले होते. दर्शन तिच्या घरी येऊन तिला धमकावून गेला होता. ती लहानपणापासूनच स्वच्छंदी आणि स्वतंत्र विचारांची मुलगी होती. तिच्यासाठी स्वतःचा आनंद सर्वात जास्त महत्त्वाचा होता. पुरुषांसोबत मैत्री करणं, त्यांच्यासोबत खाणं आणि फिरणं तिच्यासाठी सामान्य गोष्ट होती. 3 लग्न करूनही तिच्या चाहत्यांची काही कमी झाली नव्हती. ती पूर्णपणे आपल्या मनाप्रमाणे जगत होती आणि तिला अडवणारी किंवा बोलणारं कोणीच नव्हतं. तिच्या आई वडील आणि भावंडेही तिच्या आयुष्यात हस्तक्षेप करत नव्हते. फक्त दर्शन सिंगच असा होता की ज्याला ती खऱ्या अर्थाने घाबरत होती. या भीतीने ती अनेक दिवस आपल्या मित्रमैत्रिणींच्या किंवा ओळखीच्या लोकांच्या घरी जाऊन राहायची, जेणेकरून दर्शन तिच्याकडून मुलाला हिसकावून घेऊ शकणार नाही. 18 फेब्रुवारी 2014 रोजी दर्शनची तिच्या अर्बन स्टेप्समधील फ्लॅटवरती आला आणि त्याने शिवमला जबरदस्ती घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. पम्मीने मुलाला देण्यास नकार दिल्यावर तो तिला परिणाम भोगण्याची धमकी देऊन निघून गेला. याच कारणाने ती खूप अस्वस्थ होती. तिने ही गोष्ट आपल्या आईला सांगितली आणि या समस्येवरती सुटका मिळवण्यासाठी मदत मागितली. तिच्या आईने एक श्वास घेतला आणि मनातल्या मनात विचार केला, आता हिला आपल्या चुकांना सामोरे जावे लागेल, पण तरीही काहीतरी मार्ग नक्कीच निघेल. दर्शन सिंगच्या धमक्यांचे खरे कारण शिवमच आहे हे त्यांनाही समजले, पण पम्मी मुलाला कोणत्याही किमतीत द्यायला तयार नव्हती. गोष्ट इथेच संपली आणि मायलेकींनी सोबत जेवण केलं. जेवणानंतर बिंदर कौर आपल्या वडाला कला या गावी परत गेल्या. 23 फेब्रुवारीला पोलिओ दिनानिमित्त मनप्रीत आणि गुरप्रीत अर्बन स्टेटमध्ये घरोघरी जाऊन मुलांना पोलिओचं औषध पाजत होत्या. फ्लॅट नंबर 281-282 चे दरवाजे एकमेकांना लागून होते. 3 महिला जेव्हा फ्लॅट नंबर 282च्या मुलांना औषध पाजत होत्या त्याचवेळी त्यांची नजर फ्लॅट नंबर 281 वरती पडली. त्या दाराची बाहेरून कडी लावलेली होती. बाहेर उभे असताना त्यांना आतून एका मुलाच्या मोठ्याने रडण्याने आवाज ऐकू आला. त्यांनी ही गोष्ट शेजाऱ्यांना सांगितली. त्यानंतर लोक फ्लॅटमध्ये जमा झाले. सोसायटीच्या सेक्रेटरीने कडी काढून आत प्रवेश केला. तेव्हा समोरचे दृश्य पाहून सगळ्यांच्या अंगावरती शहारे आले. बेडवरती पम्मीचा मृतदेह होता आणि तिचा 2 वर्षाचा मुलगा दूध पिण्याचा अयशस्वी प्रयत्न करत होता. महिलांनी शिवमची काळजी घेतली तर सेक्रेटरीने तात्काळ पगवाडा पोलीस कंट्रोलला ह्या घटनेची माहिती दिली, कारण हा परिसर त्या पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येत होता. त्यामुळे बातमी सादर पोलीस ठाण्याला देण्यात आली. माहिती मिळताच पोलीस ठाण्याचे प्रभारी तिथे पोहोचले. तोपर्यंत तिची आई बिंदर कौर आणि बहीण सर्वजित कौरही तिथे आल्या होत्या. तपासणी दरम्यान इन्स्पेक्टर स्वर्ण सिंग यांनी पाहिले की मृत महिलेचे पाय निळ्या रंगाच्या कापडाने बांधले होते. तिच्या तोंडात तपकिरी रंगाचा शर्ट कोंबला होता. ओढणी अशा प्रकारे बांधली होती की तिचा श्वास घेता येऊ नये. घटनास्थळ आणि मृतदेहाची पाहणी केल्यानंतर पंचनामा तयार करण्यात आला आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आला. चौकशीत बिंदर यांनी सांगितलं की मृत परमजीत कौर उर्फ पम्मीचं लग्न दर्शन सिंग सोबत झालं होतं. त्यांना 2 मुलं आहेत. एक मुलगी खुशी जी दर्शन सोबत राहत होती आणि एक मुलगा शिवम जो पम्मीकडे होता. दर्शन पासून घटस्फोट घेतल्यानंतर पम्मीने तांत्रिक बाबा सिंग सोबत लग्न केले होते, पण 1 वर्षानंतर त्याच्यापासून देखील ती वेगळी होऊन तिने जसवंतर सिंग सोबत लग्न केले, जो दुबईमध्ये राहत होता. घटस्फोटानंतर दर्शन तिला त्रास देत होता. अनेकदा तिला जीवे मारण्याची धमकी दिली होती. तिला
त्याला शिवमची पम्मीकडनं हिसकावून घ्यायचे होते, पण तिने याबद्दल आपल्या आईकडे चिंताही व्यक्त केली होती. या परिस्थितीमुळे पम्मीची हत्या दर्शन सिंगने केली असावी असा संशय होता. इन्स्पेक्टर सवर्ण सिंग चौकशीत गुंतलेले असताना क्राईम टीम आणि जिल्ह्याचे इतर पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले. क्राईम टीमने आपले काम पूर्णपणे केले. त्यानंतर अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी करून पोलीस ठाण्यात प्रभारींशी बोलून त्यांना आवश्यक निर्देश दिले. पोलीस ठाण्याच्या प्रभारीने मृतमधील त्यांच्या तक्रारीवरनं पम्मीच्या हत्येचा गुन्हा दर्शन सिंग याच्या विरोधात दाखल करून तपास सुरू केला. पण ते दर्शन सिंग पर्यंत पोहोचण्याआधीच त्यांची बदली झाली आणि त्यांच्या जागी इन्स्पेक्टर सुरेंद्र सिंग यांनी पदभार सांभाळला. पदभार स्वीकारता सुरेंद्र सिंग यांनी पम्मीच्या हत्येचा तपास वेगवान केला. घटनास्थळांची अवस्था पाहून त्यांना संशय होता की हे काम एकट्या व्यक्तीचे असू शकत नाही. जरी मृत महिलेच्या आईने फक्त दर्शन सिंग वरती संशय व्यक्त केला होता आणि तक्रारही त्याच्याच नावाने दाखल होती. इन्स्पेक्टर सुरेंद्र सिंग यांनी दर्शन सिंगला पकडण्यासाठी अनेक लोकांची चौकशी केली, पण यश मिळालं नाही, कारण तो आपल्या घरातून बेपत्ता होता. त्याला कोणत्याही परिस्थितीत अटक करण्यासाठी इन्स्पेक्टरने SI एमरिशी आणि हेड कॉन्स्टेबल वंचित सिंग यांना त्यांच्या घराच्या देखरेखीवरती लावले. या देखरेखीचा परिणाम असा झाला की मध्यरात्री जेव्हा दर्शन सिंग भिंतीवरनं उडी मारून आपल्या घरात घुसण्याचा प्रयत्न करत होता, तेव्हा पोलिसांनी त्याला पकडले. तेव्हाच पोलिसांनी त्याला जागेवर पकडले. पोलीस ठाण्यात अजून चौकशी केल्यानंतर दर्शन सिंग कोणत्याही आढेवेढे न घेता पम्मीच्या हत्येची कबुली दिली. त्याने सांगितलं की पम्मीच्या चारित्र्यावरनं उठणाऱ्या प्रश्नांमुळे आणि आपला मुलगा शिवम याला मिळवण्याच्या इच्छेमुळे त्याने हे पाऊल उचलले. दर्शन म्हणाला, घटस्फोटानंतरही नातेवाईक आणि ओळखीचे लोक पम्मीच्या वागण्याबद्दल त्याला टोमणे मारत होते. लोक सांगत होते की त्यांनी पम्मीला वेगवेगळ्या पुरुषांसोबत सिनेमा पाहताना पाहिले. त्याने अनेक वेळा पम्मीला समजावण्याचा प्रयत्न केला. तिने एकाच माणसासोबत राहावे आणि आपल्या इज्जतीची काळजी घ्यावी, पण पम्मीवर मात्र त्याचा काहीही परिणाम झाला नाही. हत्येच्या दिवशी तो तिला समजावण्यासाठी गेला होता, पण पम्मीने त्याचं ऐकण्याऐवजी रागात म्हटलं की हे तिचं आयुष्य आहे, ती जसे पाहिजे तसे जगू शकते आणि ज्याच्यासोबत पाहिजे त्याच्यासोबत संबंध ठेवू शकते. हे ऐकून दोघांमध्ये वाद आणि भांडण वाढले. पम्मीने त्याला मारण्याचा प्रयत्न केला, पण दर्शनने तिला पकडून बेरवड पाडले आणि तिचा गळा दाबून तिला ठार मारले. हत्येनंतर त्याने तिचे हातपाय बांधले, जेणेकरून पाहणाऱ्याला असे वाटावे की यात एकापेक्षा जास्त लोक सहभागी होते. इन्स्पेक्टर सुरेंद्र सिंग यांना वाटले की दर्शन खरे सांगत नाही. त्यांना खात्री होती की या गुन्ह्यात त्याच्यासोबत आणखी लोकही सामील होते आणि तो खोटं बोलून आपल्या साथीदारांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांनी प्रश्न विचारला की जर त्याने तिची हत्या त्या मुलाला घेऊन जाण्यासाठी केली, तर मग हत्येनंतर त्याला आपल्यासोबत का घेऊन गेला नाही? या प्रश्नावरती दर्शन शांत राहिला आणि त्याने कोणतेही उत्तर दिले नाही. आणखी काही प्रश्न विचारले, पण तो गप्प बसून राहिला. चौकशीनंतर आवश्यक कायदेशीर कार्यवाही पूर्ण करून त्याला न्यायालयात हजर करण्यात आले आणि तुरुंगात पाठवण्यात आले. नंतर तपासात असे समोर आले की दर्शन मुलाला शिवमला घेऊन गेला नाही, कारण कोणीतरी त्याला खात्री दिली होती की शिवम त्याचा मुलगा नसून दीपा सिंगचा मुलगा आहे. याच कारणामुळे त्यानं तिची हत्या केल्यानंतर मुलाला मृतदेहाजवळ सोडून दिले. त्याला शिक्षा झाली, कारण वाईट कामाचे परिणाम नेहमी वाईटच होतात. या घटनांमधून लोकांनी शिकावे आणि चुकीच्या मार्गावरती जाणे टाळावे, हाच आमचा उद्देश आहे. ही गोष्ट एक महत्त्वपूर्ण इशारा आहे. ती आपल्याला सांगते की आयुष्यात योग्य निर्णय घेणे किती महत्त्वाचं आहे. आपण सर्वांनी मिळून एक चांगला समाज घडवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आजच्या या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.